नमस्कार मित्रांनो, मी तुमचा डॉक्टर ड्रायव्हिंग रायडर. आज आपण एक्झॉर हेल्मेटला जे आपण ॲमेझॉनवरती मागवलेलं आहे त्याला आपण आज रिव्ह्यू करणार आहे. तर आजचा या हेल्मेटला घेण्याचा उद्देश म्हणजे आपला हाच की जे हेल्मेट अपन ने यामास परचेस जब उन्होंने दिया था अपने को एट द टाइम ऑफ बाइक परचेसिंग, तो उसका क्वालिटी तो ठीक है लेकिन वेट बहुत कम है. गिरने के बाद काही पडलो वगैरे असतो तर मग आपल्या लागायचं खूप जास्त धोका राहतो. त्याच्यामुळे मग मी त्याच्यानंतर पण एक हेल्मेट घेतलं आहे, स्टील बर्डचं आहे. स्टील बर्ड पण त्याच्यामधून असा एक लॉस आहे किंवा त्याचा डिसॲडव्हान्टेज आहे की याच्यामध्ये वाइंड ब्लास्ट खूप जास्त होतो. जसं बघलो आपण. आणि याचं जे टेक्निक आहे त्याच्यावर ठीक आहे, पण याच्यामध्ये त्याच्या काही काळानंतर अर्धा एक महिना झाला त्याच्यानंतर मी रायडिंग वगैरे गेलो पण तिथं त्याचं लॉक व्यवस्थित बसत नव्हतं. वाइंड ब्लास्ट खूप सारा होता. तर चला आपण आता रिव्ह्यू करू असं हेल्मेट जे की मी खूप बचत करून घेतलेलं आहे. त्याची प्राईस मी तुम्हाला सगळ्याच व्हिडिओचं सगळ्या शेवटी सांगणार आहे आणि खूप एक्सपेक्टिंग प्राईस आहे आणि वरती आहे. तर ते काही ॲमेझॉनचं बिल वगैरे तुम्हाला नंतर दाखवणार. चला, पॅकेजिंग म्हटल्यानंतर तर विषयच नाही. एक्झॉर हेल्मेट अपेक्सचं आहे. कलर बघू शकतो तुम्ही. मी ब्ल्यूमधून बोलवला होता, निऑन ब्ल्यू अँड डार्क ब्लॅक. तर अशा प्रकारे आपलं हेल्मेट आहे. त्याच्यामध्ये काही आपल्याला ॲक्सेसरीज वगैरे पण भेटतात, एक्स्ट्रा स्टिकर्स वगैरे, ब्लड वगैरे. मी डॉक्टरपासून तुम्हाला सांगतो की जर तुम्ही रायडिंग वगैरे जात असाल तर तुमचं ब्लड ग्रुप कुठलं आहे हे तुमच्या बाईकवरती लिहिणं गरजेचं असतं. एक आणखी स्पॉइलर होतं ते लावून आलेलं आहे जवळपास. हे छोटं स्पॉइलर आहे. आता हे हेच स्पॉइलर याच ठिकाणी असं लावलेस तसं लुक येते भारी होते ना लावल्यावर करणार. त्याच्यानंतर नंतर लावून बघतो. प्रोडक्ट म्हटल्यावर प्रोडक्टचं जो कलरिंग वगैरे आहे, नंबर आहे, एकदम धासू आहे, कुठेच डॅमेज वगैरे नाही आहे. तुम्ही जेव्हा पण परचेस करताल ऑनलाईन कुठून ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, तरी पण तुम्ही 7 दिवसाची रिप्लेसमेंट वगैरे राहते. त्याच्यामध्ये सगळं चेक करून घ्यायचं, कारण की कधी रिप्लेस जे झालेले असतात तेच तुम्हाला वापस भेटू शकतात. आणि बघा तर पुष्णी वगैरे एक नंबर आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला आउटर भेटणार आहे वायझर, ते इझिली तुम्हाला हँडल करता येणार आहे. कारण काही बाईकची इथं राहतं ते जेव्हा आपण समोर इथे माउंट वगैरे लावतो तेव्हा काढण्यास थोडं अवघड जाते. त्याच्यामुळे आपण जे वायझरचा दिलेला आहे तिथे आणि इझी आहे, खूप इझी आहे. इथे लॉक पण आहे, इझिली लॉक होऊन जाते. जसं बघलं फिजिक्सचा वापर केलेला आहे इथे थोडं असं म्हणतात. हे आहे अंदरचं इनर सनशील. त्याच्यामध्ये काहीच नाही, एक फक्त नॉच आहे, बटन आहे. त्याच्यामध्ये आपल्याला पुढे करायचं खूप इझी आहे आणि खूप सॉफ्टली इझी निघत आहे. चला आपण थोडं याचा बघू. याचा लोगो वगैरे एकदम स्टायलिश दिसत आहे, तुम्ही बघू शकता. राहिलेलं याचं ते आहे व्हेनमस आहे, व्हेनमस एक्झॉर हेल्मेट ॲपेक्सचं आहे. खूप याला याच्यामध्ये तुम्हाला सर्टिफाईड येत आहे, डॉट सर्टिफाईड येत आहे, FM VSS 218 सर्टिफाईड आणि ECE 22.206. ठीक आहे. आणि ॲपेक्सचं आहे. खूप जबरदस्त असं मॉडेल दिलेलं आहे. कारण तुम्हाला घरून दाखवतो, बघा कसं दिसतं. तर गाईज आता आपण बघू शकता साईज कशी आहे जे दिलेलं आहे आपल्याला हेल्मेट. याची साईज आणि याची साईज बघा तुम्ही तर एकदम समजून घ्या आता काय बोलायचं आहे. तर याची क्वालिटी बघा. याचं वेट जे आहे ते फक्त दिलेलं आहे 875 ग्राम प्लस मायनस 50 ग्राम. जवळपास तुम्ही 850 ग्राम पकडलं तरी चालेल. त्याच्यानंतर स्टील बर्डचं वेट पण दिलेलं आहे 1300 ग्राम प्लस मायनस 50, जवळपास 1250 ते 1350 ग्राम पकडून घ्या. पण साईज बघा, असं वाटतं की हा सगळ्यात मोठा भाऊ आहे, हे दोघं त्याचे पिल्लं आहे, 2 लहान लहान भाऊ आहे. याचं वेट बघलं तर एकदम कम्फर्टेबल आहे, जास्त हेवी पण नाही आहे आणि जास्त लूज पण नाही आहे 1600 ग्राममध्ये. पण असं वाटणार नाही तुम्हाला की 1600 ग्राम. मला असं वाटतं की याच्यापेक्षा हेवी वाटत आहे. हे असं आहे. याच्यानंतर कम्पॅरिझन बघू शकता तुम्ही, क्वालिटी, साईज आणि वेट आणि मोस्टली म्हणजे सेफ्टी फीचर्स. तर ते आहे सगळं ॲपेक्स एक्झॉर.